कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 26. मनीष, जयला ही फाईल दे आणि त्याला सांग ही फाईल बँगलोर प्रोजेक्टची आहे. तिथल्या ऑफिसला जायचं आहे उद्याच, कारण तिथं काम अडकलं मध्येच. कामगार येत नाहीत. काय झालं एकदा जाऊन हे म्हणाव. आर्यन त्याच्या हातात 2-3 फाईल देत म्हणाला. मनीषने त्याच्याकडून फाईल्स खसकन ओढून घेतली. आता काय केलं मी? आर्यन शांतपणे म्हणाला. वाह, याला बोलतात चोराच्या उलट्या बोंबा. मन चिडून म्हणाला. मग जाऊन त्याला चोराला सांग मला नको, निघ आता तू. आर्यन लॅपटॉपमध्ये डोकं घालत म्हणाला. तोच त्याचा फोन वाजला. नाव वाजून त्याच्या डोक्यावर आट्या पडल्या. नंतर लगेच तो शांत झाला आणि त्याने फोन उचलला. हॅलो, हां आर्यन, तू आज ऑफिसमध्ये आहेस का? समोरून प्रिशा तिच्या नाजूक आवाजात म्हणाली. तिचा आवाज ऐकून मनीषने डोळे फिरवले. आर्यन म्हणाला, हो आहे, काही काम? प्रिशा म्हणाली, आज डिनरला भेटलो असतो ना, म्हणजे थोडं काम होतं तुझ्याकडे, तर मला तुझी थोडी हेल्प हवी होती. आर्यन म्हणाला, मी आज संध्याकाळी बाहेर चाललो आहे, त्यामुळे मला शक्य नाही आहे तुला भेटायला येणं. आर्यन, असं काय करतोय प्लीज ना, एकदा सांगितलेलं तुला समजत असेल तर असं मला वाटतं. ओके सॉरी. पुढे काही न म्हणता त्याने फोन कट केला. आर्यन, हे कधी थांबणार सगळं? मनीष वैतागून म्हणाला. पुढच्या महिन्यात. आर्यन शांतपणे म्हणाला. मनीष नकारार्थी मान हलवली आणि निघून गेला. संध्याकाळी जरा लवकरच त्याने काम आटोपलं आणि तो मनीषच्या कॅबिनमध्ये गेला. मनीष, मी हैदराबादला जातोय, तर तू उद्याच्या दिवस सांभाळून घे. आर्यन कालत हसत म्हणाला. यामुळे माझे आणि पूर्वाचे भांडण होतं सारखे. ती म्हणते तुला वेळच नसतो, तुला मी दिसतच नाही. तुमचं एक चांगलं आहे गरीबाला इथे कामाला लावायचं. मनीष नाटकी चिडून म्हणाला. आर्यन म्हणाला, मागच्या आठवड्यात तू गेला होतास तेव्हा काम असलं तरी तू गेला होतास ना, त्यापेक्षा मी जात नाही. तुझी नाटकं माहिती रे, मी काय लगेच म्हणणार नाहीये. आर्यन, जा तू, मी बघतो. जायचं तर जा, नाही तर बस. असं पण प्रिशासोबत तुझी डिनर ठरलीच आहे. मनीष हसत म्हणाला. बाय. आर्यन रागात म्हणाला आणि निघून गेला. आर्यन ऑफिसमधून डायरेक्ट एअरपोर्टवर निघाला आणि त्याने अर्धा तासाचा नंतरची फ्लाईट बुक केली होती आणि तो हैदराबादच्या फ्लाईटमध्ये बसला. पूर्व ऑफिसच्या कामानिमित्त 2 दिवस बाहेर गेली होती, त्यामुळे आज मिठू घरी एकटीच होती. तिने ऑफिसमध्ये हाफ डे घेतला आणि घरी लवकर आली. पटकन घर आवरलं, जेवण बनवलं आणि आवरून तिने पूर्वाला फोन केला. थोडा वेळ बोलून ती रूममध्ये गेली. फोन बघत बघत तिला झोप लागली. अचानक तिला मधूनच कोणीतरी तिला मिठी मारली आहे जाणवलं, पण ती उठली नाही, तसंच झोपून राहिली. त्याला पण आरामाची गरज होती. त्याला पण झोप लागली. रात्री तिला जाग आली. तिने डोळे किलकिले करत बाजूला पाहिलं, तर तो तिला बिलगून झोपला होता. हात पण हलवता येत नव्हता तिला त्याच्यामुळे. एवढ्या दिवसाने त्याला जवळ पाहून तिला समाधान वाटत होतं. तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. उठले आमचे मिठू राणी? तो गालात हसत म्हणाला. आर्यन, उठा बरं, मला भूक लागली. मी जेवण बनवून तसंच ठेवलं आहे. तुम्ही पण ना जेवता झोपून गेलात. ती त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली. अजिबात नाही, म्हणत त्याने तिचा हात पकडला. आर्यन, जाऊ द्या मला. तुम्हाला भूक लागली नाहीये का? तुम्ही डायरेक्ट ऑफिसमधून आलात ना? ठीक आहे, म्हणत तो कूस बदलून परत झोपी गेला. ती पण हसतच फ्रेश व्हायला निघून गेली. थोड्या वेळात दोघं गॅलरीमध्ये येऊन बसले. अन्वी बँगलोरला गेली, तिथे भार्गवला भेटून त्याला सगळं खरं सांगितलं. तो चिडला होता खूप, पण बहीण पुढे काय म्हणणार. सौरभसुद्धा खूप गप्प बसला होता. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे भार्गवला आवडलं नाही. पहिलं तर त्याचं लग्नाला नकार होतो, त्यात हे सगळं. आर्यनने मुद्दाम त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला नव्हता. सगळं झाल्यावर बोलायचं ठरवलं होतं त्याने. सौरभसोबत बोलणं झालं होतं त्याचं. तो पोलीस असल्याने त्याची मदत होणार होती. मिठू आणि पूर्वा काही महिन्यांसाठी हैदराबादला शिफ्ट झाल्या होत्या. असं पण तिथे त्यांच्या कंपनीची ब्रँच होतीच, म्हणून त्या तिथे शिफ्ट झाल्या. आर्यन, मी अजून किती दिवस असं राहू? मला घरच्यांची आठवण येते. आई खूप आठवत आहेत ना मला. त्या खूप रागवल्या असतील ना तुमच्यावर, आणि बाबा तर चिडले असतील, आणि आजी आणि जय अंजू बोलतात का तुमच्याशी? अन्वी काळजीने म्हणाली. त्याने घरातलं वातावरण तिला सांगितलं नव्हतं. ती कसं तरी भार्गवचं बोलणं पचवत होती. यातही भर, आणि मग परत तिचं रडणं आणि तिचं डोकं दुखणं, म्हणून त्याने सगळं आपल्या स्वतःवर ओढून घेतलं होतं. असं पण पहिल्यापासून घरचे माझ्याशी हटकून वागतात, आणि आता थोडं अजून. तेवढं मी ॲडजस्ट करतो. महिन्याची तर गोष्ट आहे, मग तू आणि मी परत आपण अगोदरसारखं राहूयात. आर्यन तिला अजून जवळ घेत म्हणाला. तुम्ही काहीतरी विसरत आहात, असं नाही वाटत आहे का तुम्हाला? अन्वी हळू आवाजात म्हणाली. म्हणजे? त्याने न समजून विचारलं. म्हणजे मला म्हणायचं आहे की काही नाही, जाऊ द्या, सगळं मीच सांगत बसते. मला काम आहे, मी करते. ती नाक फुगत म्हणाली.
अरे सांग तरी, सांगितल्याशिवाय कसं समजणार मला? अंतर्यामी आहे का मी, न सांगता समजायला? काही झालं आहे का? आर्यन तिच्या मागे मागे येत म्हणाला. काही नाही म्हणाले मी. तुम्ही टी व्ही बघत बसा. ती नाक मुरडत म्हणाली. अरे च्छा, मला सांग तरी, मी काय विसरलोय? तो तिच्या जवळ जात म्हणाला. अन्वी म्हणाली, सगळं सांगायला हवं का तुम्हाला? स्वतःहून नाही समजत? बाकी वेळी तर जाऊ द्या, मी नाही सांगणार तुम्हाला, समजायला हवं तुम्हालाच. बोलतेस का नाही तू? काय लावलं आहे समजायला हवं, कळायला हवं, न सांगता कसं समजणार यार? आर्यन रागात म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून ती दचकली आणि काही न म्हणता रूममध्ये निघून गेली. त्याने चिडून डोक्यावर हात मारला. काही नाही, मला काहीतरी ऐकायचं आहे तुमच्या तोंडून. कधी ऐकवणार? अन्वी त्याला बिलगत म्हणाली. ती त्याच्याजवळ जाताच त्याचा राग कमी झाला. काय ऐकायचं आहे सगळं सरळ सांगा ना. तो तिला जवळ ओढत म्हणाला. आय लव्ह यू. ती त्याच्याकडे बघत म्हणाली. आय लव्ह यू टू. तो तिच्या गालावर किस करत म्हणाला. अहो, असं कसं? असं नाही, ती चिडून म्हणाली. पण नंतर दोघांच्या लक्षात आलं ते काय म्हणालेत आणि दोघांनी एकमेकांपासून नजर चुकवली. मला हे ऐकायचं आहे तुमच्या तोंडून. ती इकडे तिकडे बघत म्हणाली. तो उठला आणि बेडच्या समोर बसला. ती मांडी घालून बेडवर बसली होती. अहो, उठा, खाली का बसला आहात? थांब, शांत बस 2 मिनिट. तो बेडसमोर गुडघ्यावर बसला आणि तिचे दोन्ही हात पकडले आणि त्याने डोळे बंद केले आणि 2 सेकंद नंतर काहीतरी ठरवून उघडले. तो काय बोलतोय तिला समजलं होतं. तिने लाजून नजर झुकवली. त्याने तिचा हात अजून घट्ट पकडला. कॅन आय से समथिंग? तो तिच्या गुलाबी गालाकडे पाहून म्हणाला. तुझ्यात असं काहीतरी आहे जे मी शब्दात सांगू शकत नाही. ज्या दिवशी मी तुला भेटलो तोच सगळ्यांची सुरुवात होती. मला तुला मिठीत घ्यायचं आहे. तुझा हात, तुझ्या लंगड्या विनोदांवर हसणे, तुझ्या शेजारी चालणे, तुझ्या डोळ्यात पहा, जे काही बोलणे आणि दररोज तुझ्या ओठांचे चुंबन घेणे. मी प्रेमात पडलो नाही कारण मी एकटा होतो किंवा हरलो होतो. मी तुझ्या प्रेमात पडलो कारण तुला ओळखल्यानंतर मला समजले की मला तुला माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी बनवायचे आहे. आमच्याबरोबर काहीही झाले तरी मी कधीही थांबणार नाही. मी तुझ्यावर, माझ्या चंद्रावर प्रेम करतो आणि अनंतापर्यंत आणि अनंत काळाच्या पलीकडे प्रेम करतो. तो एक शब्द तिच्यासाठी फक्त बघत होता आणि ती त्यांचं बोलणं ऐकत होता. अजून? त्याचं बोलणं संपलं. ती म्हणाली. अजून तू बोल. तो गालात हसत म्हणाला. मी काय बोलू? ती नजर चोरत म्हणाली. सांग, मला तू माझ्यावर प्रेम करतेस? मी कसं सांगू? म्हणजे मी जसं सांगितलं तसंच. आर्यन हसत म्हणाला. मला नाही येत. ती त्याच्या हातातून हात सोडत म्हणाली आणि बेडवरून खाली उतरली. म्हणजे तू माझ्यावर प्रेम करत नाहीस? तो नाराजीच्या सुरात म्हणाला. मी असं कधी म्हणाले? उलट मी तुमच्या बोलण्याची वाट पाहत होते. ती नकळत बोलून गेली. ती दरवाजाकडे तोंड करून उभी होती. त्याने तिला पाठमोरी मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवली. मग तू प्रेम करतेस? तो तिच्या कानात कुजबुजला. ती हळू आवाजात म्हणाली. मग तू नीट सांग, माझ्यावर प्रेम करतेस का नाही ते? त्याने असं म्हणत तिला स्वतःसमोर ओढून घेतले. 3 शब्दात मी माझं प्रेम सहज व्यक्त करेल, पण डोळ्यातील माझ्या प्रेमाचा सागरात तुम्हाला डुबावं लागेल. ओ, आमच्या मिठू राणी कविता पण करतात? तो हसत म्हणाला आणि तिने नजर चोरली. काही नाही, ते असंच सुचलं. ती लाजत म्हणाली. ठीक आहे, अजून एक. तो तिचे केस कानामागे करत म्हणाला. तुमच्या एका नजरेने मी अशीच घायाळ होते. लाजणारी गाल सावरताना माझीच धांदल उडते. ओ, तर आमच्या मिठूला लाजता पण येतं तर? तो तिला हसत जवळ ओढत म्हणाला. सोडा, मला 2च येतात, ते पण काल फोनमध्ये वाचले होते. ती नाक फुगवत म्हणाली. आय लव्ह यू म्हणत त्याने तिला गच्च मिठी मारली. आय लव्ह यू मोर. ती लाजत म्हणाली. मिठू, मी खूप दिवसांपासून तुला सांगायचं होतं. कसं, कधी झालं माहिती नाही, पण खूप प्रेम झालं तुझ्यावर. तो तिच्या कमरेभोवती हात आवडत म्हणाला. मला पण. ती लाजत म्हणाली. त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिच्या मानेत दोन्ही हात गुंफून त्याने तिची खाली असलेली नजर वर केली. त्याच्यावर ते खट्टाळ हसू तसंच होतं आणि तो तिला हसतच पाहत होता. सोडा आता, जेवण करू. तुम्हाला रात्री निघायचं असेल अजून? ती नाराज होत म्हणाली. नाही, उद्या पहाटे जेवण करू, चला पण. नोप, थांब 2 मिनिट. त्याने एक हात तिच्या कमरेभोवती गुंफला आणि एक हाताने तिचं तोंड त्याच्या समोर आणलं. तो थोडा खाली वाकला आणि तिच्या नजरेला नजर देत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिला समजलं पण नाही त्याने काय केलं, पण भानावर येत तिने त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफले आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली. तिची हाईट कमी पडत होती म्हणून त्याने तिला थोडं वरती उचलून घेतलं आणि तो तिला किस करू लागला. 5-1 मिनिटात त्याने तिला खाली उतरवलं. ती श्वास कंट्रोल करत लाजत किचनमध्ये गेली.
पहिल्यांदा दोघांना वेळ मिळत होता. या अगोदर त्याने चक्कर टाकली होती तेव्हा तो लगेच भेटून ती व्यवस्थित आहे का बघून गेला होता. आज खूप महिन्यांनी त्यांना वेळ मिळाला. मनात एवढ्या दिवस लपवून ठेवलेल्या भावना काही प्रमाणात दोघांनी मांडल्या होत्या. दोघं गुलाबी हवेत होते. अन्वीने जेवण गरम करून बाहेर आणलं. मिठू जरा नाराज होती, पण ती काही बोलली नाही, कारण तो परत चिडेल म्हणून. तो तिच्या हाताचं जेवण मिटक्या मारून खात होता आणि ती गाल फुगवून बसली होती. हावभाव जरा वेगळे होते आणि झालं वेगळं त्यामुळे तिचा हिरमोड झाला होता. रुसायला काय झालं? त्याने जेवता जेवता विचारलं. आता मी काही नाही म्हणाले तर हे हातातलं ताट खाली फेकतील आणि ते मलाच साफ करावं लागेल. ती मनातच म्हणाली. मला वाटलं होतं तुम्ही काहीतरी सरप्राईज द्याल प्रपोज करताना, ती नाक फुगवत म्हणाली. तिने पहिल्यांदा काहीतरी मागितलं आणि आपण तिची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. एवढा दिवस वाट पाहिली, अजून थोडी पाहिली असती तर तिला प्रपोजचा प्लॅन वगैरे नव्हतं केलं. त्याने अचानक बोलून गेला तो. तिच्या काही इच्छा असतील आणि आपण पूर्ण नाही करू शकलो. वाईट वाटलं त्याला. त्याने जेवण करायचं सोडलं. सॉरी बच्चा, मी काहीतरी प्लॅन नक्की करेल. मला नव्हतं माहिती तुझ्या काही इच्छा असतील. म्हणजे मी असं प्रपोज करणं ते विचार नव्हता केला आणि आज मला कंट्रोल झालं नाही, मग बोलून गेलो. सॉरी, मी नक्की काहीतरी प्लॅन करेन. रुसू नको ना प्लीज. त्याच्या बोलण्यातून वाईट वाटलं आहे त्याला, समजलं तिला. तिने हसत डोक्यावर हात मारला. अहो किती पॅनिक होत आहात. तुम्हाला मी चेष्टेने म्हणाले, एवढं काय? आणि हो, तुम्ही काहीतरी नक्की प्लॅन करा, मी हलक्यात सोडणार नाही तुम्हाला. पण आता नको. आता आपण जे ताटात एवढं आलं आहे त्याकडे लक्ष देऊ. मला घरी पण जायचं आहे आणि मला घरच्यांची आठवण येते. शेवटचं वाक्य बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अजून 1 महिना सोनू, तेवढे दिवस सहन कर. आर्यन तिचा हातावर थोपटत म्हणाला. आर्यन घरी आला नाही म्हणजे तुझ्यासोबत डिनरला आला आहे का? रात्री काकू प्रिशाला फोन करून विचारत होत्या. आर्यन नाही आला ना माझ्यासोबत. तो तर म्हणाला त्याला काम आहे रात्री. प्रिशा वैतागून म्हणाली. त्याचं आयुष्य कामातच जाणार आहे. ती अन्वी निघून गेली पण तुला काय हालचाल करायला जमत नाहीये. पहिलं बरं फसला होता तुला बघितल्या बघितल्या आणि आता एवढे महिने झालं कामाशिवाय बोलत नाहीये तुझ्याशी. काकूंनी रागात टोमणा मारला. बदला आहे तो आणि मी एवढं पहिल्यासारखं नटून जाते तसं तसं त्याच्यासाठी त्या सलूनच्या चक्रा मारत असते. पण हा बघेल तर शपथ माझ्याकडे. ती रागात म्हणाली. काकू म्हणाली, त्या अन्वीसारखं राहत जा जरा. ती काही न करता तिच्या मागे मागे करतो, तुला तेवढं पण जमत नाही. प्रिशा म्हणाली, ती राहते बहिणजीसारखं. तो वर्धन पण तिच्या नावाने गीत गात असतो. तुम्ही चालू होऊ नका अन्वी अन्वी करत असतं म्हणून. पण आर्यनने तिचं एकदा पण नाव काढलं नाहीये. खरंच तो तिला कामासाठी एवढं तिच्या मागे मागे करत असेल का? कारण त्याने खरंच जीव लावला असता तर तिला जाऊ दिलं नसतं त्याने. वर्धनची सुटका कधी होणार आहेस? काकू विषय बदलत म्हणाल्या. प्रिशा म्हणाली, वकील ना चांगले पैसे खाऊ घालते. आर्यनने बरं त्याच्या तुमच्यावर डाऊट आला नाही? एवढी वर्ष तुम्ही त्याच्या घरी राहत आहात. त्याला बरं तुमच्या उचापात्या समजल्या नाहीत? तो घरच्या लोकांना घेऊन हळवा आहे आणि जय अंजूचा लाईफवर इफेक्ट होईल असं तो काही करणार नाही, एवढं माहिती मला. काकू क्रूर हसत म्हणाल्या. मिठू, अंजूचा फोन येतोय. खूप दिवसांनी करते ती मला फोन. 1 मिनिट, मी स्पीकरवर टाकतो. तू काही बोलू नकोस. हॅलो दादा, अंजूचा आवाज आला. दादा, मी आहे कॉन्फरन्सवर. मागून जयचा आवाज आला. बोला रे, कसं काय फोन केलात? आर्यन शांतपणे म्हणाला. मिठूच्या डोळ्यात पाणी आलं होतं दोघांचं इतक्या दिवसांनी आवाज ऐकून. दादा, मला समजलं की मोठे आई बाबा गावाला गेलेत. मला आठवण येते तुमच्या सगळ्यांची. आई पण काय नीट सांगत नाहीये. अंजू रडक्या आवाजात म्हणाली. अंजू, पुढच्या महिन्यात तुला यायचं आहे ना इकडे? रडायला काय झालं मग? जय वरच्या आवाजात म्हणाला. आर्यन म्हणाला, जय, तिला रागवू नको. तिला नेमकी कोणाची आठवण येते ते सांगेल ती. दादा सॉरी, पण मला बहिणीची आठवण येते खूप. एवढ्या लवकर आम्हाला एकमेकांची सवय झाली होती आणि असं अचानक ती निघून गेली. अंजू असं म्हणत रडायला लागली. दादा, मी तुला नंतर फोन करतो. जय गडबडीत आर्यनला म्हणाला आणि फोन कट केला. कारण आर्यनने मिठू घर सोडून गेल्यापासून तिचं नाव काढलं नव्हतं ना घरी. काढू दिलं नव्हतं म्हणून जयने घाबरून फोन कट केला. आर्यन, ती खूप रडते हो. काकूंनी कशाला पाठवलं तिला एवढं लांब? मी परत आले ना तिला परत बोलावून घेणार आहे. अजिबात तेवढ्या लांब ठेवायचं नाही. ती रडत रडत त्याला पिलगत म्हणाली. त्याला कमजोर पडून चालणार नव्हतं, फक्त थोडे दिवस. तो मनातच विचार करत तिला जवळ घेतलं. अन्वी म्हणाली, हॅलो आर्यन, मी आणि पूर्वा आलो एअरपोर्टवर. आता जातो आम्ही फ्लॅटवर. अंजू आणि जय आले का दिल्लीवरून? संध्याकाळी आले दोघे. आई आणि बाबा उद्या दुपारपर्यंत येणार आहेत. आर्यन म्हणाला, तू उद्या तयारीत राहा.
मनीषला बोलावून घे आणि उद्या काय करायचं ठरवून घ्या. आता मला घरातून बाहेर पडता येणार नाही आहे. ओके चालेल. जेवून घ्या तुम्ही, काम बाजूला ठेवून. मी नंतर फोन करते, बाय. अन्वीने एवढं बोलून फोन बंद केला. मिठू, चल कॅब आली आहे. पूर्वा कॅबकडे बघून म्हणाली, चल. म्हणत दोघी कॅबमध्ये बसल्या. आर्याने काम आटोपलं तोच त्याला एका अननोन नंबरवरून फोन आला. हॅलो, कोण बोलताय? कसं, कुठे? पत्ता सांगा, येतोयच मी. आर्यनने पटकन कपडे बदलले आणि आजींना सांगून गाडी दवाखान्याकडे घेतली. हॅलो, मिस प्रिशा देसाई कुठल्या फ्लोअरवर ॲडमिट आहेत? आर्यन रिसेप्शनवर चौकशी करत म्हणाला. फ्लोअर दुसरं, रूम नंबर 12. ओके, थँक्यू. म्हणत तो पळत दुसऱ्या फ्लोअरवर निघाला. हॅलो डॉक्टर, मिस प्रिशा इथेच ॲडमिट आहे ना? तो एका डॉक्टरना पाहून आर्यन म्हणाला. हो मिस्टर, तुम्ही चला माझ्यासोबत. त्यांना आत्ताच शुद्ध आली आहे. आरामाची गरज आहे त्यांना. काही अनोळखी लोकांनी त्यांना इथे ॲडमिट केलं होतं. दोघं बोलत बोलत डॉक्टरच्या कॅबिनमध्ये आले. डॉक्टर म्हणाले, त्याचं मायरन ॲक्सिडेंट झाला आहे. ट्रीटमेंट दिली आहे, लवकर शुद्धीवर येतील. त्या पण तुम्ही कोण त्यांचे? आर्यन म्हणाला, मी मित्र आहे तिचा. इथून फोन आला होता. दोघं बोलत होते तोच आर्यनचा फोन वाजला. मिठूचा फोन आला होता. आर्यन कॅबिनच्या बाहेर आला. हॅलो, बोल मिठू. अहो, कुठे आहात? मी हॉस्पिटलमध्ये आलोय. का, काय झालं? तुम्हाला काही झालं नाही ना? अगं डोंट वरी, मला नाही, प्रिशाला ॲडमिट केलं आहे. ॲक्सिडेंट झाला तिचा आणि इथून माझ्या फोनवर फोन आला म्हणून बघायला आलोय. शुद्धीवर आली आहे ती, भेटून घेतो. आर्यन सहज म्हणाला. हां ठीक आहे, काही लागलं तर फोन करा. अन्वी रुक्षपणे म्हणाली आणि फोन ठेवला. मिठू, तू चुकीचा विचार करतेयस. असं काही नाही आहे. इतके महिने झालं दोघं सोबत आहेत. आर्यनच्या मनात तिच्याबद्दल काही नाही आहे. बदललं आहे सगळं. आता ती एवढं प्रयत्न करते तरी आर्यनच्या मनात नाही आहे तसं काही. हे तर प्लॅन आहे आपलं आणि तू, असं त्याच्याबद्दल त्यांनी मागच्या महिन्यात सांगितलं ना. प्रेम करतात तुझ्यावर. पण मला त्या सटवीबद्दल शंका येते. तिने काही ना काही प्रयत्न नक्कीच केला असेल यांना मिळवण्याचा. आत्ताच ॲक्सिडेंटसुद्धा. पण काकू आणि प्रिशा काय गप्प बसणार नाहीत? अन्वी विचार करत बसली होती. तिने हळूच डोळे उघडले तर समोर आर्यनचा हँडसम चेहरा नजरेत आला. पण त्याच्या चेहऱ्यावर ना तिला शुद्ध आली म्हणून आनंद होत ना तिचा ॲक्सिडेंट झाला म्हणून काळजी. तो निर्विकारपणे तिला शुद्ध येण्याची वाट पाहत होता. एवढी अक्कल देवाने तुला नक्कीच दिली आहे की रॉंग साईडने गाडी चालवली की ॲक्सिडेंट होतो. पुढच्या वेळेसपासून गाडी नीट चालव आणि काही झालं तर मला फोन येता कामा नये. माझा वेळ मला कोणावर पण घालवायला आवडत नाही. आर्यन शांतपणे म्हणाला. पहिला साधं मला खरचलं तरी तुला त्रास व्हायचा रे. आणि आता मला एवढं लागून पण तुला काही वाटत नाही आहे. एवढा मोठा गुन्हा केला आहे का मी? तू मला एवढी मोठी शिक्षा देतोय. मी चूक केली मग तू पण लग्न केलंस ना. आता मला ॲक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे तुला? झालं ना आता सगळं नॉर्मल. ती निघून गेली. तुझी प्रॉपर्टी तुझ्याकडे आली. घरचे पण काही म्हणाले नाहीत आणि मी सुद्धा आले ना परत. ती पुढे बोलणार तोच तिला त्याचे लाल झालेले डोळे दिसले. तिने पटकन आपलं चालणार तोंड बंद केलं. हाऊ डेअर यू. तू आहेस कोण ठरवणारी माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे काय नाही आणि मी काय करावं? माझ्या नजरेत एकदा उतरलेल्या माणसाचं माझ्या आयुष्यात शून्य किंमत आहे. आणि तुझी लायकी तरी आहे का मिठूचं नाव घ्यायची? तिच्या पायाच्या धुळीच्या समान पण नाही आहे तू, समजलं? तू परत आलीस तर ते तुझ्या कामासाठी. आणि तुम्ही जो खेळ लावला आहे ना त्याचा शेवट होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. जसं वर्धनचा हाल झाला आहे तसंच तुमचं पण होईल. सांगून ठेव सगळ्यांना. आर्यन रागात म्हणाला आणि बाहेर निघून गेला. हिंमत कशी झाली हिची माझ्या मिठूला माझ्या आयुष्यातून लांब करणार? ही 10 जन्म जरी घेतले ना तू तरी हे शक्य नाही आहे. तो गाडीच्या स्टेअरिंगवर जोरात हात आपटत म्हणाला. तिचं त्याच्यासोबत भेटणं वाढलं होतं पण तिने कधी मिठू विरुद्ध एक शब्द त्याच्यासमोर बोलली नव्हती. कारण त्याचा राग तिला माहिती होता. आर्यनने पण तिची चाल ओळखली होती. त्याच्या नावाचा वापर करून ती तिचा बिझनेसवर काढणार होती आणि सगळं सेट झाल्यावर वर्धनला जेलमधून बाहेर आणणार होती. पण दोघं नवरा बायको काय चीज आहेत अजून तिने पाहिलं नव्हतं. हॅलो मिठू, बोला. तिचा हसरा आवाज कानावर पडताच तो काही प्रमाणात शांत झाला. मला भेटायला येशील? आर्यन हळू आवाजात म्हणाला. आर्यन, उद्याचा दिवस फक्त. तिला नेमकं समजलं नाही तो का बोलत आहे. आत्ता तुला पण कारण सुचायला लागले मला टाळायला. येऊ नको, मी चाललोय. आर्यनने रागात फोन कट केला आणि गाडी हायवेवर फिरवली. अन्वीने डोक्यावर हात मारून घेतला. अन्वी म्हणाली, पूर्वा मी बाहेर जाऊन येते. रात्री मी येणार नाही. तू राहशील का एकटी? हे प्रिशाला ॲडमिट केले होते, तिथं गेले होते आणि आत्ता रागात आहेत. मला ये म्हणालेत. तू राहशील का एकटी? मी मनीषला बोलावून घेते, तू जा.
उलट आत्ता त्याला बोलावते तो तुला सोडून येईल. पूर्वा हातात फोन घेत म्हणाली. अन्वी आवरायला निघून गेली. पूर्वाने मनीषला बोलावून घेतलं. मनीष, तुला माहिती आहे का हे कुठे गेले असतील? अन्वी आवरून बाहेर येत म्हणाली. मनीष म्हणाला, त्याच्या फ्लॅटवर. अजून कुठे? इथून जवळच आहे. माहिती असेल तुला? माहिती? मग तू येतो का? जाऊ जाऊ मी, म्हणजे जवळच आहे. ती किचनमध्ये जात म्हणाली, चल त्याला भेटून येतो. पूर्वा तू थांब, मी येतो. शेवटचं वाक्य तो पूर्वाकडे बघत म्हणाला. मनीष आणि अन्वी निघाले. आर्यन, तुम्ही अचानक एवढ्या रागात आलात? घरी सांगितलं का तुम्ही इथे आहात ते? अन्वी घरात पाऊल ठेवतच म्हणाली. मी बांधील नाही आहे कोणाला काय बोलायला. त्याने असं म्हणताच तिने डोक्यावर हात मारला. अन्वी म्हणाली, तू जा मनीष, मी आहे इथे. मनीषने आर्यनकडे पाहिलं. दोघांचं आय कॉन्टॅक्ट झालं. तो काय समजायचं समजला आणि निघून गेला. तो निघून जाताच तिने दरवाजा लावला. चला, तुम्ही उपाशी आहात ना, जेवून घ्या, मी जेवण आणलं आहे. अन्वी किचनकडे जात म्हणाली. तो काही न बोलता तिच्या मागे आला. आर्यन म्हणाला, मिठू, उद्या काय होणार काय माहिती. काका काकूंना जेल होऊ शकते. आपण काय करू शकतो यात? आता त्यांनी चूक तेवढी मोठी केली आहे. फक्त अंजू आणि जयला सांभाळायला हवं. त्यांना कसं वाटेल याची चिंता लागली आहे. ते तुमच्याबद्दल वाईट विचार करणार नाहीत ना? अन्वी काळजीने म्हणाली. आर्यन म्हणाला, जयचं टेन्शन आहे फक्त. त्याचं खूप जीव आहे काकूवर. बरं, तिने त्याच्या हातावर थोपटलं. आपण जसं ठरवलं तसंच होईल. एवढी वर्षे वाट पाहिली तुम्ही. सगळं सहन करून वाईट याचं वाटतं की आजोबांचं एक कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होणार नाही. खूप प्रेम करायचे ना ते तुमच्यावर. अन्वी विषय बदलत म्हणाली. खूप जास्त, आजीपेक्षा कमीच. मी पहिला नातू ना, मग खूप जीव लावायचे. आर्यन लहानपणीच्या आठवणी सांगत म्हणाला. मला तर फॅमिली म्हणजे काय असते हे तुम्हाला सगळ्यांना बघून समजलं. माझ्यासाठी माझे 3 भाऊ म्हणजे फॅमिली आहे. अन्वी ओले झालेले डोळे पुसत म्हणाली. आर्याने तिला मिठीत घेतलं. सगळे असल्याने तिला जास्त आईबाबाची आठवण यायची नाही. पण आता तर तिथे पण सगळे लांब झाले होते तिच्यापासून. आई आणि बाबांना आवडेल का तू असं रडलेलं? मी सांगतो त्यांना, मी तुमच्या मुलीची खूप काळजी घेतोय आणि घेत राहील. त्यांना त्रास देतेस तू असं रडत बसून. मला माहिती आहे मी सहानुभूती दाखवून तुझं दुःख कमी होणार नाही. पण मी तुला खुश ठेवायचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. तो तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. प्रत्येक वेळी चिपकायची गरज आहे का? लांबून बोलू शकतोस ना? चला जेवण करू देऊ. अन्वी त्याच्यापासून लांब होत म्हणाली. अजून नीट कुठे चिपकलो तुला? तू तर लांबच पडत असतेस. आर्यन गाल फुगवत म्हणाला आणि किचनमधून त्याला हसण्याचा आवाज ऐकू आला.